Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. प्रोग्राम खत्म होने तक आपने 4-5 आदमी बोलना चाहिए, हम पैसा लेके आया, हम लोग सब मुझ निकाल कर टकलू कर देगा. शिंदे साहब का प्यार के आदमी है, पाला साहब का शिवसेना और आनंदी के हम लोग आदमी है, आनंद के सबका आदमी है. शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांसाठी दसरा मेळावा हा एक मोठा सण असतो, विचारांचं सोनं देणं घेण्यासाठी. महत्वाचं आहे ते म्हणजे की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा इथं गोरेगावमध्ये नेस्कोमध्ये होतो आहे. विचारांचं सोनं देऊ घेऊ मस्त, भगवे विचार भगवं रक्त अशी टॅगलाईन घेऊन इथं आपल्याला मोठमोठे बॅनर्स लागलेले पाहायला मिळत आहेत. शिवसैनिक इथं जमलेले आहेत. माझ्यासोबत काही शिवसैनिक आहेत. अगदी यंदाच्या या दसरा मेळाव्यामध्ये मला जे काही वेगळं दिसलंय ते म्हणजे की एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्याचा हा मुखवटा आहे. खरं तर हा मुखवटा लावून आलेले हे लोक आहेत आणि इथं अनेक शिवसैनिक असे आहेत जे अशा पद्धतीचा मुखवटा घेऊन आलेले आहेत. हा दसरा मेळावा महत्वाचा असणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानं, हिंदुत्वाच्या अनुषंगानं हा निवडणुकीसाठीचा महत्वाचा मुद्दा करणारा दसरा मेळावा ठरू शकतो असं सुद्धा म्हटलं जात आहे. म्हणून आणि महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की आजही पुन्हा ठाकरेंच्या दरोडेखोर म्हणूनच उल्लेख केला जातोय एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचा, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये असलेल्या लोकांचा. आणि म्हणूनच इथल्या शिवसैनिकांना नेमकं काय वाटतंय, हे शिवसैनिक कुठून आलेले आहेत, या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला मुंबई आणि उपनगरातले शिवसैनिक येतील असं एकनाथ शिंदेंनी सांगितलेलं आहे. अगदी आझाद मैदानावर झालेला जो चिखल आहे त्या दृष्टीनं इथं चांगल्या ठिकाणी म्हणून त्यांनी हा दसरा मेळावा आयोजित केलेला आहे. या शिवसैनिकांना या दसरा मेळाव्याबद्दल काय वाटतं आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की विचारांचं सोनं देऊ घेऊ मस्त असं एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याची टॅगलाईन असल्याचं आपण वेगवेगळ्या बॅनरवर पाहिलेलं आहे. तर यांना काय विचारांचं सोनं हे इथं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना, एकनाथ शिंदेंना द्यायचं आणि काय सोनं इथनं घ्यायचंय हे आपण शिवसैनिकांकडनं जाणून घेऊयात. कुठून आलेला आहात आपण सगळे? कैलासनगर, वागळे स्टेट. अच्छा, म्हणजे उपमुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातनंच आलेला आहात? बालेकिल्ल्यात. शिवसैनिक म्हणून या दसरा मेळाव्यातनं तुम्हाला काय वाटतं, काय आज विचारांचं सोनं तुम्हाला इथनं हवं आहे, काय कुठल्या पद्धतीच्या विचारांचं सोनं इथनं लुटणार आहात? त्यांच्या विचाराचे म्हणलं तर आमच्या विचाराचे म्हणजे भरपूर म्हणजे एकच आहे की सोनं म्हणजे दिलं घेतलं तर जवळ होते, तेव्हा जवळ होते. आता आम्हाला इथपर्यंत यायचं म्हणजे आम्हाला त्यांच्यासाठी यायचं खास. अच्छा, म्हणजे तुम्हाला एकनाथ शिंदेसाठी इथं यायचंय असं तुम्ही म्हणणं आहे. आता ह्या तुम्ही वागळे स्टेटमधून आलेले आहेत, तिथे तर ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये कार्यकर्त्यांमध्ये मारामाऱ्या होत राहतात, भांडणं वादावादी होत राहतात असं आम्ही बातम्यांमध्ये ऐकतो, वाचतो. तुमचं शिवसैनिक म्हणूनचा तिथला काय अनुभव आहे? नाही, हे चुकीचं आहे. पण तिथे सगळे मिळून मिसळूनच चालतो आम्ही. मग निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे भाजप आणि शिवसेनेची? क्लिअर आहे, एकदम करेक्ट मध्ये चालू आहे आणि जोमाने काम करणार आम्ही. बरं, एक प्रश्न असा सुद्धा आहे या दसरा मेळाव्यातला, ते म्हणजे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील असं म्हटलं जात आहे. आता आज ना उद्या कधीतरी याबद्दलची घोषणा केली जाईल असं म्हटलं जात आहे. तर तुम्हाला काय वाटतं, ठाकरे बंधूंनी एकत्र यायला पाहिजे असं म्हणतात की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला? एकनाथ शिंदे साहब मजबूत है, ताना शिवसेना के पाला किला है. शिंदे साहब हाल महाराष्ट्र के 24/7 काम करते. शिंदे साहब मुख्यमंत्री होने के पहले भी वो 80% समाज काम, 20% पॉलिटिकल काम करते. शिंदे साहब इतना साल से इतना काम करते था. इंडिया में इतना मुख्यमंत्री शिंदे साहब के सर कोई मुख्यमंत्री काम नहीं किया. हम लोग कभी 2 बजे 3 बजे जाएंगे तो वर्षा में घर में रहते थे, आप लोग भी मालूम है, बराबर है. आज 2.5 साल में बहुत अच्छा काम किया था. आज भी शिंदे साहब ने डीसीए में अच्छा काम करते. थाना में वापस म्यूनिसिपैलिटी में और मुंबई में भी शिवसेना आने वाला है. शिंदे साहब का करोड़ों कार्यकर्ता बिना पैसा से, हम लोग बिना पैसा से नहीं आते. इधर आने वाला आदमी खुद का पैसा से, खुद के मेहनत से आते. शिंदे साहब अच्छे आदमी, गरीब के नेता है. वो नेता का काम अभी आज बोलेगा तो वागले स्टेट, थाने, मुंबई में सब रोड सब कांक्रीट हो गया, सब अच्छा काम हो गया, सबको मालूम है. अभी इतना जल्दी आया. हम लोग आने वाला इलेक्शन में मुंबई, थाने, हाल महाराष्ट्र में हमारा आदमी लोग काम करेगा. सब वापस सीएम होने की हम कोशिश करेगा. और दूसरा, थाना में बीजेपी शिवसेना का किधर भी कुछ लफड़ा नहीं है, सब भाई भाई हम लोग मिलकर काम करते हैं. अभी आने वाला शिंदे साहब का पालाकिल्ला में वापस शिवसेना आने वाला है.
महापौर भी शिवसेना महापौर होने वाला है, मुंबई भी शिवसेना में शिंदे साहब का आने वाला है। ये आप लोग आने वाला दिन में आपको मालूम पड़ेगा। अच्छा, तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही पैसे घेऊन येत नाही. खरं तर संजय राऊतांकडनं हा आरोप करण्यात आलेला आहे. दसरा मेळाव्याला तिथे येणारे जे शिवसैनिक आहेत, जेव्हा जे लोक गर्दी जमवतात ते पैसे देऊन आणलेले असतात, तर त्यांनी त्याच्याबद्दलचं उत्तर दिलेलं आहे. अभी आपने मेरा नंबर देते, ये प्रोग्राम खत्म होने तक आपने 4-5 आदमी बोलना चाहिए, हम पैसा लेके आया, हम लोग सब मुझ निकाल कर टकलू कर देगा। शिंदे साहब का प्यार के आदमी है, पाला साहब का शिवसेना और आनंदी के हम लोग आदमी है, आनंद के साहब का आदमी है। हमारा शिंदे साहब नगर सेवक था, तभी से हम लोग काम करते हैं। शिंदे साहब के पास आज तक खाली ताना में नहीं, आज पूरा महाराष्ट्र का आदमी शिंदे साहब का साथ में। त्यांनी एक चॅलेंज दिलेलं आहे, ते म्हणजे की इथे 4 माणसं जरी अशी दिसली की आम्ही पैसे घेऊन आलोय असं सांगणारी, तर मग ते मिशी काढणार आहेत. आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की सगळे म्हणतायत, तेच असं नाही तर ते सगळे असं म्हणतायत. 4 माणसं जरी अशी भेटली तरी त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला इथनं काय विचारांचं सोनं हवंय किंवा काय विचारांचं सोनं तुम्हाला द्यायचंय? कारण काय माहिती का, शिंदे साहेबांच्या ना आम्ही ठाण्यामध्ये लहानपासून आहे आणि शिंदे साहेब कसं कधी कुठला पण काम असो, मी पण हॉस्पिटलला ऍडमिट होता स्वतः, तेव्हा पहिला पैसे नसतात, बिल कसं 2 लाख 3 लाख येतात, पण साहेबांच्या एक नावाने जे बरोबर पैसे तेच घेतात ते लोक साहेब लोक. म्हणून कसं साहेबाच्या कामानं एकदम 100% आहे शिंदे साहेबांच्या. आणि शिंदे साहेब कसं लोकांच्या सेवासाठी कधी पण असतात, रात्र दिवस बघत नाही ते. दुसऱ्या नेता कसं असतात, घराच्या दरवाजाला पण गेला आपण भेटू नाही शकत, पण शिंदे साहेब डायरेक्ट भेटतो लोकांना आणि अनाथांच्या नात, गरिबांच्या नात येते. तुम्ही जसं हे म्हटले तसं की ठाण्याच्या महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा लागेल, मुंबईतल्या महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा लागणार का? महायुतीचा भगवा लागावा असं देवेंद्र फडणवीसांना वाटतंय. मला वाटतं साहेबांचंच लागणार. आणि आम्ही लहानपणी पहिला आम्ही आनंद दिघे साहेबांचं काम केलं, आता आम्ही शिंदे साहेबांचं काम चालू करणार आहे. आम्ही ख्रिश्चन मायनॉरिटीमध्ये आहे, वी आर ख्रिश्चन्स अँड वी आर गोइंग टू वोट फॉर शिंदे साहेब ओनली टिल दी एंड. हिंदुत्वाचा विचार घेऊन आले तरी सुद्धा ऍज अ ख्रिश्चन म्हणून तुम्हाला का वाटतंय मतदान करावं एकनाथ शिंदेंना? आम्हाला खूप गर्व आहे, कारण कधी आम्हाला कधी भेदभाव केला नाही. साहेबांनी, आनंद दिघे साहेबांनी आमच्यावर हात टाकला, आता शिंदे साहेबांनी आमच्यावर परत हात टाकला. वी आर हॅव्हिंग शेल्टर अंडर शिंदे साहेब. आज शिवसेना के इतना साल में शिवसेना में शिंदे साहब के पीछे हम लोग है। मैं शिवसेना क्रिश्चियन माइनॉरिटी सेल के महाराष्ट्र का प्रेसिडेंट है। आज पहला बार शिवसेना में ऑल महाराष्ट्र में क्रिश्चियन समाज शिंदे साहब के साथ पीछे खड़ा है। क्यों खड़ा है? साहब अच्छा आदमी है, काम करने वाला आदमी है, गरीब का नेता है, इसके लिए पूरा महाराष्ट्र का क्रिश्चियन समाज शिंदे साहब के साथ है। जय महाराष्ट्र. शिवसैनिकांच्या बरोबर आपण बघितलं तर मगाचपासून जे बघत होतो त्याप्रमाणे इथे मास्क लावलेले लोक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन काही शिवसैनिकांशी आपण बोलूयात. कुठून आलात तुम्ही ताई? मीरा रोड आला. आता इकडं आज जे बॅनर लागलेले आहेत त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की सोनं विचारांचं देऊ घेऊ मस्त. तर काय विचारांचं सोनं तुम्हाला इथनं या दसरा मेळाव्यात अपेक्षित आहे? नहीं, हम लोग आए हैं, हम लोग ये शिंदे साहब को मिलने के, शिंदे साहब के थ्रू आए और अपना ये प्रताप सन्नाई के थ्रू आए. हम लोग तो सबको पूरा टीम आए, हम लोग मीरा रोड से पूरा बस भर के आए. कुठून आलेले आहेत तुम्ही? म्हटलात ओवळा माजीवाडा. नहीं, मीरा रोड शीतल नगर. मीरा रोड से आए हैं. आता यहाँ से आप आए हो, लेकिन आपको क्या चाहिए इस शिवसैनिक से? शिवसैनिक बोल के आपको क्या चाहिए एकनाथ शिंदे से? नहीं, हम लोग को कुछ नहीं चाहिए, हम लोग को खाली बस हमारा सपोर्ट, हम लोग को सपोर्ट चाहिए बस. तर आपण पाहिलं की जे काही लोक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही कुठून आलेला आहात? आम्ही मीरा भाईंदरमधून आले आहे. आमचे कार्यसम्राट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबचं मार्गदर्शन त्यांच्या क्षेत्रामधून आम्ही आलेलो आहे. आज आम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे विचार ऐकायला और आमचे अनाथाचे नाथ आनंद दिघे एकनाथ शिंदे साहेब त्यांना ऐकायला आम्ही ते आलो आहे. साहेब आम्हाला मार्गदर्शन करणार आहे की बाळ पीडिताला कशी मदत करायची आहे, कशा प्रकारे मदत करायची आहे, तुम्ही कुठे जाऊन मदत करा, त्याचं साहेब आता आम्हाला मार्गदर्शन करणार आहे. त्याचा आम्हाला खरोखर आनंद आहे का दसरा मेळाव्यामध्ये जे बाळ पीडित लोक झाले, जे हैराण झालेले आहे, शेतकरी आहे, त्याला मदत करण्यासाठी आम्ही लोक तत्पर आहे. पण नुकसानग्रस्तांना तर शिवसैनिकांकडनं मदत दिली गेली आहे आणि आज सुद्धा द्यायला सांगितलेलं आहे, आवाहन करण्यात आलेलं आहे. मग तुम्ही मदत केली आहे का? याच्या आधी करणार? कशा पद्धतीची मदत केली? शिंदे साहेब द्वारा शेतकऱ्यांना भरपूर मदत केली आहे, महायुती सरकार द्वारा भरपूर मदत केली आहे. तरी पण अजून पण बरेच शेतकरी ज्याला मदतची खूप गरज आहे, तर त्याचा साहेबाचा आम्ही मार्गदर्शन ऐकून त्यासाठी मदत करणार आम्ही जाणार आहे. तर
त्यांचं असं म्हणणं आहे की ते शिवसैनिक म्हणून मदत करायला जाणार आहेत. इथे पण काही शिवसैनिक जमलेले आहेत, त्यांच्याकडे जाऊयात आपण. इथं नाना आंबोले, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमधले नेते आपल्याला पाहायला मिळतात. नाना आंबोले, तुम्ही मुंबईतले नगरसेवक, निवडणूक लढण्याचा पण प्रयत्न केलेले आहेत. आज या दसरा मेळाव्यात तुम्हाला कुठल्या पद्धतीचं सोनं हवं आहे? शिवसैनिकांसाठी सोनं लुटण्याचा हा दिवस आहे, विचारांचं सोनं लुटण्याचा दिवस. मनापासून आपल्याला शुभेच्छा, आपल्या दर्शकांना दसऱ्याच्या शुभेच्छा. जसं शिवसेना प्रमुखांनी गेल्या 50-55 वर्षापासून हा दसरा मेळावा हा जनतेला, महाराष्ट्राला दिला, सैनिकांना दिला, त्याच पद्धतीने आज त्यांची पावलावर पाऊल ठेवून एकनाथभाई शिंदे हे कसं जनतेचं काम करायचं, संकटाला कसं धावून जायचं, हेच आज सोनं उधळणार आहेत. आणि तेच ऐकून आम्हाला वर्षभर काम करायचं आहे. कुठच्याही निवडणुकीचा हे न ठेवता जनतेचं काम करणारा नेता आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो आणि त्यांचा शब्द जो देणार तो शब्द तंतोतंत पाळण्यासाठीच हा दसरा मेळावा आहे. शिवसैनिक म्हणून मुंबईमध्ये भगवा लागायला पाहिजे की महायुतीचा झेंडा फडकायला पाहिजे, काय वाटतं? नाही, आम्ही युतीमध्ये आहोत आणि हे सगळे मोठे जे नेते आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे, ते देवेंद्र फडणवीस आहेत, अजितदादा पवार आहेत, हे ठरवणार कोण काय करायचं ते. आम्ही फक्त आमच्या पक्षाचा युती धर्माचा आदेश कळून काम करणार. इकडं विचारांचं सोनं देऊ घेऊ मस्त आहे, म्हणजे आता तुम्ही जसं विचारांचं सोनं घेणार आहात तसं देऊ असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर तुम्ही काय